एक मोठी बातमी उपमुख्यमंत्री शिंदेंकडून इंदू मिलची पाहणी करण्यात आलेली आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त एकनाथ शिंदे यांनी दादर या ठिकाणच्या चैत्यभूमीवरती बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन सुद्धा केलेलं आहे आणि त्यानंतर एकनाथ शिंदेंनी इंदू मिलची पाहणी केली। राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क या ठिकाणी जिथे भीम अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। ही सगळी दृश्य आपण या ठिकाणची पाहतोय। सोबत सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट सुद्धा आहेत, इतर मान्यवर सुद्धा आहेत आणि या संपूर्ण परिसराची त्यांच्याकडून आता पाहणी केली जाते। सर, तुम्ही स्वतः या ठिकाणी पोहोचलायत, जेवणाची सुद्धा पाहणी करतायत, व्यवस्थित आहे सगळं? बघितलं तुम्ही? सगळं नियोजन व्यवस्थित आहे। दरवर्षी आपले कार्यकर्ते या सर्व लाखो लोकांसाठी बाबासाहेबांच्या अनुयायांसाठी हे भोजनाची व्यवस्था करतात। प्रश्न विरोधक कायम तुमच्यावर टीका करत असता, मात्र तुम्ही टीकेला टीकेतून नाही तर कामातून उत्तर देत असता। हे विरोधक आज देखील टीका करतायत इंदू मिलच्या कामासाठी निधी नाहीये, बरीच टीका टिप्पणी तुमच्यावर। विरोधकांना सद्बुद्धी द्यावी आणि बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे बाबासाहेबांच्या संविधानामुळे राज्याचा कारभार, देशाचा कारभार आपण करतो। त्यामुळे बाबासाहेबांच्या स्मारकासाठी पैसे कमी पडतात असं म्हणणं किती दुर्दैवी आहे आणि म्हणून विरोधकांना ही टीका करण्याची सवय आहे। आम्ही आमचं काम करत राहू, बाबासाहेबांचं स्मारक जगात सगळ्यात उत्तम तयार करू। बातचीत केल्याबद्दल तर आपण पाहतोय ही सगळी दृश्य स्वतः महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट हे ज्या ठिकाणी भीम अनुयायांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे त्या ठिकाणची पर्यायाने पुणेकरांचं काहीतरी वाईट होऊ नये किंवा वाईट म्हणण्यापेक्षा या सगळ्यामध्ये अधोगती होऊ नये एवढीच माझी विनंती राहील। आपण पाहतोय की प्रशांत जगताप जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी पोहोचलेले आहेत। आपण पाहतोय की हातामध्ये त्यांच्या कार्य अहवाल जो आहे तो आपल्याला पाहायला मिळतोय। जर अजित पवारांच्या राष्ट्रवादीसोबत गेलं तर मग मात्र नक्की काय होऊ शकते। आपण पाहतोय की ही भूमिका या ठिकाणी प्रशांत जगतापांनी मांडलेली आहे आणि कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादीसोबत जायचं नाही ही भूमिका आपण पाहतो की त्यांनी घेतलेली पाहायला मिळते। आणि सध्या प्रशांतराव जगताप जे आहेत ते शरद पवारांच्या भेटीसाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। शरद पवारांची जी भेट घेतील आणि शरद पवारांना या सगळ्या संदर्भामध्ये मी माझी भूमिका जी आहे ती सांगेन अशी प्रतिक्रिया आपण पाहतो की या ठिकाणी प्रशांत जगतापांनी दिलेली आपल्याला पाहायला मिळते। आणि अगदी थोड्याच वेळात ते पवार साहेबांची भेट घेऊन कार्य अहवाल जो आहे तो शरद पवारांना या ठिकाणी सुपूर्द करतील। आणि आपण पाहतोय की स्वतः प्रशांतराव जगताप जे आहेत ते कार्यकर्त्यांसमवेत या ठिकाणी दाखल झालेले पाहायला मिळतात आणि प्रशांत जगतापांकडून अगदी थोड्याच वेळात या ठिकाणी शरद पवारांची भेट जी आहे ती घेतली जाईल आणि त्यानंतर ती भूमिका जी आहे ती स्पष्ट करताना आपल्याला पाहायला मिळतील। मात्र आपण पाहतोय की या ठिकाणी शरद पवारांनी स्वतः प्रशांत जगतापांना बोलवून घेतलेला आहे आणि त्यानंतर पवार साहेबांची भेट घेतल्यानंतर आज पवार साहेब त्याचबरोबर प्रशांत जगताप यांच्यामध्ये नक्की काय चर्चा होते हे करतं पण महत्त्वाचं असणार आहे। मात्र सध्या आपण पाहतोय की या ठिकाणी प्रशांत जगताप हे दाखल झालेले आहेत आणि त्यांच्याकडून शरद पवारांची भेट जी आहे ती या ठिकाणी घेतली जाईल। मात्र आपण आज शरद पवारांच्या निर्णयाकडे सगळ्यांचं लक्ष असणार आहे ते म्हणजे दोन राष्ट्रवादी एकत्र येतात का किंवा दोन राष्ट्रवादी आपण पाहतोय की एकत्र होती काय पाहणं महत्त्वाचं असतं। दादा, तुम्ही काय अहवाल घेऊन आलेला आहात तुमच्यावर? असं की मागचे 4.5 वर्ष एकत्र राष्ट्रवादी, नंतरचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, शरदचंद्रजी पवार पक्ष, अशा प्रकारे मला दोन्ही पक्षामध्ये काम करायची संधी मिळाली। माझी महापौर या नात्याने शहराचे प्रश्न माहिती होते, कार्यकर्त्यांचं संघटन करणं हे निश्चित नका त्या ठिकाणी मला अवगत होतं। अशा प्रकारे मी केलं। 2023ला 2 जुलैला जो काही प्रकार घडला त्याच्यानंतर आदरणीय पवारसाहेबांची निष्ठेने आणि प्रामाणिकपणे, कारण पवारसाहेबांचे श्रद्धास्थान आहे त्याच्यामुळे त्यांची साथ निभावण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न केला। असं असताना एक टीम बांधलेली महाविकासाठी म्हणून मागच्या 2-4 महिने खूप चर्चा केल्या, कारण की लोकसभा विधानसभेला आम्ही महाविकासाठी म्हणून लढलो। पुणेकरांना माहिती की कुठल्या आघाडीला आम्हाला मतदान करायचंय। अशा परिस्थितीमध्ये एखाद दुसरा काहीतरी आवाज निघाला ज्याच्यामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजितदादांच्या बरोबर युती करायची आणि महाविकासाठी तोडायची, अशा प्रकारचं काहींनी सुतोवाच केलं। ती संख्या जास्त नाही पण त्याच्याने महाविकास आघाडीमध्ये मिठाचा खडा पडतोय, त्याचबरोबर कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थता आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आपण नेमकं महाविकास आघाडी म्हणून लढलो तर काय चित्र राहील, स्वतंत्र लढलो तर काय चित्र राहील, किंवा दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढलं तर काय परिस्थिती राहील, हा लेखाजोखा घेऊन आदरणीय पवार साहेब अहवालामध्ये काय नेमकं अहवालामध्ये माझं कर्तव्य शहराचा अध्यक्ष या नात्याने, एका युनिटचा प्रमुख नात्याने आदरणीय पवार साहेबांच्या समोर सगळा लेखाजोखा ठेवणे। शेवटी पवार साहेब आमच्या श्रद्धास्थान आहे, जो काही निर्णय घ्यायचे ते आदरणीय पवार साहेबच घेतील, त्याच्यामध्ये माझी काय कुठली ढवळाढवळ नसेल। पण कार्यकर्त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त होणे, ज्या इच्छुकांनी पडत्या काळामध्ये पक्षाचा झेंडा हातात धरून ठेवला ते देशोधडीला लागू नये, पुणेकरांनी जी आघाडी स्वीकारली
त्या आघाडीचं नाही का मातेरे या शहरात होऊ नये ही काळजी घेण्याचं काम पण मी नक्की तुम्ही जी जे नाराजी व्यक्त केली दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आणि ते पक्षानं दखल घेतली, पवार साहेबांनी दखल घेतली, तुम्हाला आदरणीय पवार साहेबांकडे सगळ्या बातम्या जात असतात. आमचे प्रदेश अध्यक्ष सन्माननीय शशिकांतजी शिंदे साहेबांनी मला